काहींना वाटत होतं की ताबडतोब निवडणूक लागावी. मी गप्प बसलेलो होतो. मी ठरवलेलं होतं निवडणूक छत्रपतीचं मतदान झाल्याशिवाय लावायची नाही. पण काही काही जण जाऊन तिथं मुख्यमंत्र्यांना साहेब निवडणूक लावा, साहेब निवडणूक लावा. मी CM साहेबांना सांगितलं, CM साहेब माझा मतदारसंघ आहे, आपण महायुतीचे सगळेजण घटक आहोत, मी पण घटक आहे, लहान असेल पण मी पण घटक आहे 40-45 आमदारांचा. आणि त्यामध्ये मला तिथलं मतदान झालं की तुम्ही न सांगता मी निवडणूक लावणार आहे. कारण निवडणूक लावायचं सहकार खात्याच्या हातात आहे. सहकार खातं माझ्या बाबासाहेबाकडे. पण काहींना चैनच पडत नव्हतं. सुटले की मुंबई, सुटले की मुंबई. अहो आता आम्ही महायुतीत काम करतो, त्याच्यामुळं इकडं पण काही जण सांगायचे आम्हाला निवडून द्या, आम्ही अमित शाह साहेबांकडे जाऊ आणि काम करून आणू. अरे शाणे, तुला अमित शाह साहेब ओळखतात तरी का रे? तुम्ही गप्पा म्हणतो काही पण. त्याच्यामध्ये शेवटी युतीचं सरकार असतं, त्यावेळेस मोठा पक्ष भाजप आहे, 2 नंबरचा पक्ष संख्येने 2 नंबरचा शिवसेना एकनाथरावांशी आणि 3 नंबरला मी तिथं आहे, म्हणजे राष्ट्रवादी, मी म्हणजे राष्ट्रवादी. अशा पद्धतीनं ते सरकार चाललेलं आहे. आणि मी CMला सांगितलं, CM साहेब असं नाही चालणार, मग मला पण इतरांच्या मतदारसंघात लक्ष घालावं लागेल. का भाजपाचे पण काही मतदारसंघ आहेत, तिथं पण माझे कार्यकर्ते, असं कसं चालेल? आणि त्या प्रकारे आपण निवडणूक लागली. तुम्ही बघितलं 18ला मतदान झालं आपलं, 19ला रात्री कधीतरी काउंटिंग संपलं, 21ला निकालला इलेक्शन लावलं, एकच दिवस मध्ये गेला पालखेजी आणि 21ला लावलं. त्याच्यावर मी लोकशाहीचा समर्थक आहे. कारण लोकांनी मला नेहमी खासदारापासून छत्रपतीच्या पहिल्या निवडणुकीपासून आजपर्यंत नेहमी तुम्ही मला निवडून दिलेलं आहे. मला कधी तुम्ही अपयश दाखवलेलं नाही. आणि छाती ठोकपणे महाराष्ट्राला सांगत असतो, ही माझी बारामती, अशा पद्धतीने त्या ठिकाणी बोलत असतो. हे माझे मतदार, हा माझा मतदारसंघ. आणि त्यामुळं मला कामं करायला हुरूप येतो. तुम्ही प्रत्येक माझी टर्म बघा, 90 ते 91, मला 90 नाही, 90ला साहेब आले होते, पण 91 ते 95, 95 ते 99, 99 ते 2004, 2004 ते 2009, 2009 ते 2014, नंतर 2019 आणि 2024. प्रत्येक 5 वर्षामध्ये अशोकराव जास्तीचीच कामं करत गेले. तुम्ही कुठलीही टर्म आठवा. आज देखील बारामतीचा ग्रामीण भाग ज्या पद्धतीने आम्ही बदलवतोय, अर्थात तुमची साथ आहे, तुमचा आशीर्वाद आहे, तरुणांचं सहकार्य आहे, बहिणींची मदत आहे, म्हणून हे करतोय. आता पण कुणीतरी ते बाहेर ते घोषणा चालल्यात, त्यांनी सगळ्यांनी अतिक्रमण केली, अतिक्रमण काढायला लागली की यांनी घोषणा सुरू केल्या. आपण टपऱ्या विरहित बारामती करायची, त्याकरता स्टॉल काढले. तुम्ही बघितलं ना, त्या प्रत्येक रोडला काही स्टॉल काढलेले, ते स्टॉल घ्या ना, ते आपण रिजनेबल दरामध्ये देऊ, स्वच्छता ठेवा. परंतु मी एवढं चांगलं करतोय आणि उद्याच्याला गणेश शिंदेच्या मनात आलं म्हणून त्यांनी इथं टपरी टाकायची, कसं काय झालं? मग त्याच्या शेजारी कोणीतरी पानटपरी टाकायची, मग त्याच्या शेजारी चहा, कोंबडी चहा. तर अशा पद्धतीनं हे कसं रे? मी आता पण येताना 5 का 6 झाडाच्या फांद्या तुटल्या होत्या कालच्या वादळात. मी ताबडतोब चीफ ऑफिसरला सांगितलं, म्हणलं त्या फांद्या काढून घे. कोण माय चालाल एवढं बारीक बघणार आहे? कुणी बघू शकत नाही. आज नाही, तुम्हाला पुढं कळेल, कोणीच नाही. आज प्रत्येक वेळेस, आता उद्या पहाटे त्या फॉरेस्टमध्ये काही कामं चाललेली ती बघायला जायची. कुणी, मी पण अनेक वर्ष काम करतोय, अनेकांचं काम मी जाऊन, मला कुणावर टीका करायची नाही. नाहीतर मी सांगायला गेलो की लगेच कुठलं तरी काहीतरी डोकं चढवतात, लावतात. हे तो CPचा नोट आली का मला? यादव यादी काय हळद कुंकू घालता ना, मूर्ख झालं. आता तुम्हाला, तुम्ही घरची लोक आहेत, मी तुम्हाला सांगतो कशी मजा आहे ती बघा. तुम्ही अनेक जण मला बोलवता लग्नाला, मी शक्य असेल तेवढं यायचा प्रयत्न करतो. मी जर त्या भागात असेल उशिरा लग्नाच्या वेळेस. आता एखाद्या लग्नाला मी गेलो, समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो, आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही वेडवाकडे केलं, तर अजित पवारचा काय संबंध आहे?
अजित पवारने द्यायला सांगितलं तू असं कर म्हणून. मला तर काय कळलंच. मी घडल्या सीपी पिंपरी चिंचवडला विचारा, त्याला म्हटलं कुणी का असं ना ऍक्शन घे. आता त्या मुली जी यांनी आत्महत्या केली, तिची सासू आतमध्ये, तिची नणंद आतमध्ये, तिचा नवरा आतमध्ये, सासरा पळाला. पळून कुठं जातोय, पळून कुठं. मी आज पण सांगितलंय 3 टीम त्यांनी सोडल्या, 3 नाही 6 टीम सोडा. मुसक्या बांधूनच त्याला आणा म्हणलं. पण ते टीव्हीचे चॅनल अजित पवार, अरे माझा काय संबंध आहे? आम्ही राजकीय क्षेत्रातली लोक, उद्या सुनीलच्या घरात लग्न निघालं, किशोराच्या घरात लग्न निघालं, प्रेमापोटी बोलतच जावं लागतं. जीपी नाही गेलं तरी माणूस रुसते. त्याच्यावर शक्य असेल तेवढं आम्ही करतो ना. पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो का तुम्ही बाळासाहेब सुनेचे असं वागा म्हणून? मी एवढा महिलांचा पुरा, अरे मीच पट्ट्यानी लाडक्या बहिणींना 1,500 रुपये द्यायला सुरुवात केली. त्याच्या आधी कुठल्या मायेच्या लालनी नव्हती केली. एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आणि आम्ही ती सुरुवात केली. आम्ही प्रत्येक वेळेस आता बचत गटाच्या बद्दल, बाकीच्या बद्दल सातत्याने, माझी महिला बाल विकासची मुलगी आमची आदिती तटकरे मंत्री आहे, तिनं चांगला प्रस्ताव आणला तर एका मिनिटात मी मंजूर करतो. आणि खुशाल ते चॅनलवाले अजित पवारांना जाब विचारलं पाहिजे. जर अजित पवार तिथं दोषी असेल तर अजित पवारला फासावर लटवा, जर कुठं त्याचा संबंध असेल तर. पण उगीच माझी बदनामी काही घेणं देणं. मीडियाला अधिकार दिलाय मोकळीकीचा, कुणाची पण नावं घेत आहेत. आणि उद्या मी लग्नाला गेलो, समजा राजवर्धनच्या घरातलं लग्न आहे, आणि राजवर्धन म्हणलं की दादा ही चावी मला माझ्या जावयाला द्यायची, द्या. नाही दिली तर ती बाबा नाराज होतो. तरी चावी देताना त्याला विचारलं, ही स्वखुशीने देताय का बळजबरीने घेताय? खोटं नाही सांगत, टीव्हीला अजून आहे. मी त्यांना म्हणलं बळजबरीनं घेतलं तर मग बघतो याच्याकडं. अरे एवढं राव कडक वागतोय तरी देखील माझी बदनामी करता. नाही ना, खरं आहे ते संभाजी, जे खरं आहे ते खरं आहे. मी एवढा अधिकारवाणीने आवाज काढून बोलतो, त्याच्यात मी 5 पैसे कुणाचा बिंदा नाहीये, चहाचा पण बिंदा नाहीये. आणि ह्या पद्धतीनं ते केलं. आज बघा बावधन पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर झाला 2006, 206.25 कलम 80/2, कलम 108, कलम 118(1), कलम 115(2). आता जे वकील लोक असतील त्यांना कळेल ती कलम, मी काही ते वकील नाहीये. नंतर 352, 351(2), 3(5) नवीन जे कलम आले ते. हा गुन्हा 17/5/2025 दाखल झाला. आज तारीख किती? 22/5. बरं मी सगळ्यांना काय सांगायचं कारण आहे कवले, किंवा मी सांगितलं गुन्हा दाखल करायला, कडक वागायला. मी त्याच दिवशी सीपीला सांगितलं आणि म्हटलं रोजच्या रोज रिपोर्टिंग आलं पाहिजे. अजिबात एक देखील मायाचा लाल त्याच्यातलं सुटता कामा नाही. आज मी जाहीर करून टाकतो, तो तर माझा पदाधिकारी नाही, परंतु सभासद असेल तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं मी हकालपट्टी केलेली आहे. असली नालायक माणसं माझ्या पक्षात नको. काय गरज नाही. गरिबाच्या दारात धादा जाईल, पण असल्यांच्या भडव्यांच्या दारात जाणार नाही. पण कुठंतरी माझी बदनामी करायचं ते थांबलं पाहिजे. मी अजून प्रेसला बोललो नाही, पुण्यामध्ये गेल्यावर बोलील मी उद्या. कोल्हापूरला आणि परवा पुण्यामध्ये नमूद गुन्ह्यामध्ये शशांक राजेंद्र हगवणे. आणि माझ्या माहितीप्रमाणे, माहिती खरी असेल तर, म्हणजे बहुतेक त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे. त्यांनी मी विचारतो तेव्हा तू काय करते काय, तू बऱ्याच जणांनी बघितलं, त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे. म्हणजे माझा कुठं दुराद्वय पण संबंध नाही, फक्त लग्नाला हजर राहिलो एवढाच संबंध. आता कुणाच्या लग्नाला नाही आलो तर असं माझ्या मागे लक्षात लागतं म्हणून आलो नाही समजायचं. आणि मला माफ करायचं लग्नाला नाही आलो तर. ऐका, शशांक राजेंद्र हगवणे, लता राजेंद्र हगवणे, करिश्मा राजेंद्र हगवणे या 3 आरोपींना अटक करण्यात आली. राजेंद्र तुकाराम बुवा हगवणे हा बेपत्ता आहे, फरार आहे. सुशील राजेंद्र हगवणे हा फरार आहे.
त्यांचा शोध घेण्याचं काम चाललेलं आहे. 3 टीम आहे, अजून टीम वाढवायला सांगितल्या. यातील मयत बळी महिलेचं बाळ जनक वय 9 महिन्याचं आहे. ते मयत वडिलांचे महिलेचे वडील आनंदराव साहेबराव कसपटे यांच्या ताब्यात काळजी व संगोपनासाठी सुखरूप दिलेले. म्हणजे जे काही कुणाच्याही बाबतीमध्ये घडल्यानंतर एक माणुसकी म्हणून, एक सहानुभूती म्हणून, एक जबाबदारी म्हणून, शासन म्हणून जे काही करायचं आहे ते सगळं काही केलेलं आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. पण मी बघतोय चॅनलला अजित पवारांचा पक्ष काय, म्हणजे आम्ही एवढे सगळे आता ह्याच्यातले काही माझ्या पक्षाचे सभासद आहेत, ह्याच्यात जर कोणी चूक केली तर माझा काय संबंध आहे? मी चुकारायला सांगतो. चूक केली तर माझा जवळचा असला तरी मी पोलिसांना सांगतो ह्याला टायरमध्ये घे, सोडू नको चालेल. हे आपण सगळे बघत आलेला, म्हणून मी त्याचा जरा विस्तृतपणे उल्लेख त्या ठिकाणी केला. आपल्या सगळ्या संस्था आपण त्या ठिकाणी चांगल्या चालवतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.